हाय गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. चला तर आज बनवूया होममेड नायलॉन खमण ढोकळा. तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ चवीनुसार, 2 चमचे साखर आणि हवं तेवढं पाणी घालून हळूहळू मिक्स करा. पाणी एकदाच ॲड नका करू, थोडं थोडं मिक्स करा आणि व्यवस्थित ते पेटून घ्या. मिक्स करा व्यवस्थित. त्याच्यामध्ये लम्स वगैरे नको राहायला. एकाच डिरेक्शनने आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे, खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त जाड पण नको. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर 1 चमचा असं आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल आपल्याला ॲड करायचंच आहे. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 सॅशे इनोचा तो पूर्ण आपल्याला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करा. बघा आपला बॅटर किती छान असं फ्लफी झालं आहे. व्यवस्थित एकाच डिरेक्शनने मिक्स करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घ्या जोपर्यंत सगळं मिक्स होत नाही. त्यानंतर आपल्याला हा बॅटर एका भांड्यामध्ये थोडंसं ऑइल घेऊन ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण दाखवल्याप्रमाणे. आणि जो आपण बॅटर बनवला होता तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्या. व्यवस्थित ॲड करा सगळं जो बॅटर बनवला आणि थोडंसं टॅप करा आणि नंतर आपल्याला तो 15 ते 20 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अशी सुरी किंवा टूथपिक घेऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित असं टोचून बघा. जर बॅटर त्याला लागलं नाही म्हणजे आपला खमण ढोकळा व्यवस्थित झाला आहे. त्याच्यानंतर त्याला बाहेर काढून घ्या. थंड करण्यासाठी थोडा वेळ बाजूला राहू द्या. नंतर आपल्याला तडका तयार करायचा. तडक्यासाठी आपल्याला पॅनमध्ये थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी मोहरी, नंतर कढीपत्ता, हिरवी मिरची ॲड करून आपल्याला मिनिमम अर्धा ग्लास किंवा त्याच्यात थोडंसं वरचं पाणी घेऊन 2 चमचे साखर घेऊन व्यवस्थित मिक्स करा आणि त्याला छानपैकी अशी उकळी येऊ द्या. 2 ते 3 मिनटं असं उकळून द्या. नंतर हा आपला ढोकळा थंड झाला आहे. व्यवस्थित साईडून सुरीने त्याला मोकळा करून घ्या. थोडंसं टॅप करा म्हणजे तो खालून मोकळा होतो. आणि बघा किती छान आपला ढोकळा तयार झाला. अगदी कमी वेळात, काहीच मेहनत घ्यायची गरज नाही. एकदम इझी, कोणीही बनवू शकतो आणि पहिल्या ट्रायमध्येच एकदम व्यवस्थित होईल. छान असं कट करून घ्या. मला हवे तेवढे पीसेस, जाड बारीक छोटे मोठे जसे असे पीसेस आपल्याला कट करायचे. बघा किती छान ढोकळा तयार झाला आपला. आणि जो आपण तडका तयार केला आहे तो आपल्याला गरम गरम याच्यावरती ॲड करायचा आणि ह्या ढोकळा सगळं ॲब्झॉर्ब करतो. जेव्हा छान असतं व्यवस्थित सगळीकडे पसरेल असं किंवा त्यात ॲब्झॉर्ब येईल असं व्यवस्थित सगळीकडे ॲड करा दाखवल्याप्रमाणे. मस्तपैकी आपला खमंग ढोकळा असा तयार झालेला आहे. आणि ही चटणी मी बनवली गूळ आणि चिंचेची. आणि हा आमचा आला हावरट, त्यालासुद्धा खूप आवडलं होतं. खूप छान झालं. ओके गाईज, बाय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. बाय, टेक केअर अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.